आज आपण उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया, ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया, रेडॉक्स अभिक्रिया समजून घेणार आहोत. या आधीच्या भागात आपण अभिक्रियेतील अभिकारके व उत्पादिते यांचे स्वरूप व संख्या यानुसार अभिक्रियांचे असणारे 4 प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्रथम तो व्हिडिओ पहा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपल्या डेली लाईफमधली काही उदाहरणं पाहूया. पहा, इकडे काही चित्र दाखवलेले आहेत, ज्यामध्ये लाकूड जळणे, मेणबत्ती जळणे, प्रकाश संश्लेषण क्रिया, पायाला भाजल्यास बर्फ लावणे. यापैकी दोन पहिली चित्र बघितली आपण, लाकूड जळणे आणि मेणबत्ती जळणे, यामध्ये उष्णता बाहेर पडते आणि उष्णता इथे बाहेर पडते याचाच अर्थ उष्णतेचं आदानप्रदान होत असते. त्याप्रमाणे उरलेल्या दोन चित्रात म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये आणि बर्फ आपण जेव्हा भाजल्या ठिकाणी लावतो हे जर चित्र बघितलं, ज्यामध्ये उष्णता शोषली जाते. आपल्याला माहितीच आहे, झाडाखाली आपण जर उभे राहिलं तर आपल्याला गारवा जाणवतो, म्हणजे तिकडे उष्णतेचं शोषण घडत असते. विविध प्रक्रिया व अभिक्रियांमध्ये हे जे उष्णतेचं आदानप्रदान होते, त्यावरूनच प्रक्रिया व अभिक्रियांचे दोन प्रकार पडत असतात, उष्माग्राही व उष्मादायी. आता आपण प्रथम प्रक्रियांचा अभ्यास करणार आहोत. उष्माग्राही व उष्मादायी प्रक्रिया यामध्ये बर्फ वितळणे, पोटॅशियम नायट्रेटचे पाण्यात विरघळणे, हे जे भौतिक बदल घडून येतात तेव्हा बाहेरील उष्णता वापरली जाते आणि ह्यामुळेच या उष्माग्राही प्रक्रिया आहेत. आपल्याला माहितीच असेल, बर्फ वितळताना बर्फाच्या स्थायी अवस्थेतून द्रव अवस्थेत बर्फ जात असतो, म्हणजे तिकडे उष्णता शोषली जाते, त्यामुळेच त्याचं अवस्थांतरण होत असते. याच प्रकारे उष्मादायी प्रक्रियेमध्ये पाण्यापासून बर्फ तयार होतो. सोडियम हायड्रॉक्साईडचे पाण्यात विरघळणे एक आणखी उदाहरण आहे. आणि हे असे भौतिक बदल घडून येताना उष्णता बाहेर फेकली जात असते, त्यामुळे या उष्मादायी प्रक्रिया आहेत. पाण्यापासून बर्फ तयार होतो, म्हणजेच इकडे उष्णता बाहेर फेकल्यामुळे पाण्याचं रूपांतर स्थायीरूप बर्फात होत असते, म्हणजेच उष्णता तिकडे मुक्त होत असते, हे लक्षात घ्या. आता आपण उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रियांचा अभ्यास करूया. रासायनिक अभिक्रियेमध्ये सुद्धा उष्णतेची देवाणघेवाण होत असते आणि त्यानुसारच काही रासायनिक अभिक्रिया उष्मादायी असतात तर काही उष्माग्राही असतात. प्रथम आपण उष्माग्राही अभिक्रिया पाहूया. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये बाहेरची उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. ज्यामध्ये उत्पादिते ही अभिक्रियापासून जेव्हा तयार होत असतात तेव्हा परिसरातून उष्णता शोषण करून घेतात किंवा बाहेरून उष्णता त्यांना सतत द्यावी लागते. जसं आहे, आपण एक उदाहरण पाहूया. कॅल्शियम कार्बोनेटचं रूपांतर कॅल्शियम ऑक्साईडमध्ये जेव्हा होत असते त्यावेळा उष्णतेचं शोषण केलं जाते आणि म्हणून या अभिक्रियेमध्ये पहा, अभिकारकामध्ये अधिक उष्णता लिहिलेला आहे, म्हणजे डाव्या बाजूला अधिक उष्णता दर्शवलेली आहे आणि यामध्ये CaO हे उत्पादित तयार होत असते आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड वायू हे सुद्धा उत्पादित, म्हणजे तो वायू मुक्त होत असतो. आता उष्मादायी अभिक्रिया पाहूया. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात. या दोन्ही अभिक्रियांची नावं जर बघितली, उष्माग्राही आणि उष्मादायी, ग्राही म्हणजे ग्रहण करणे, दायी म्हणजे मुक्त करणे, बाहेर टाकणे, हे लक्षात घ्या. उष्मादायी रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होत असताना उष्णता ही बाहेर टाकली जात असते, हे लक्षात घ्या. आता एक उदाहरण पाहूया. पहा, कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांची जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते त्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईडचं रूपांतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड या उत्पादितमध्ये होत असताना उष्णता बाहेर टाकली जाते आणि म्हणूनच कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या बरोबर अधिक चिन्ह आणि उष्णता दाखवलेली आहे. म्हणजे ज्या वेळा उष्णता मुक्त केली जात असते त्यावेळेला ती उत्पादितांच्या बाजूला दर्शवली जात असते. म्हणजे जर उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया ओळखायची असेल तर उष्णता जर अभिकारकांबरोबर लिहिली असेल अधिक उष्णता करून, तर समजायचं ती उष्णता किंवा उष्णता ही ग्रहण केली जात असते आणि उष्णता ही समजा उत्पादिताच्या ठिकाणी लिहिली असेल, म्हणजेच उजव्या बाजूला अधिक उष्णता लिहिली असेल, तर समजायचं ही अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया आहे. आलं लक्षात असं तुम्हाला. नेक्स्ट आपण काही अभिक्रियांचा अभ्यास करूया, ज्यामध्ये ऑक्सिडीकरण प्रथम आपण समजून घेऊया. आता यामध्ये काही उदाहरणं पाहूया. पहा, इकडे मॅग्नेशियम
आणि ऑक्सिजन यांची रासायनिक अभिक्रिया दिली आहे. आपल्याला माहितीच असेल, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण ही अभिक्रिया पाहिलेली आठवत असेल तुम्हाला, की मॅग्नेशियमची फीत जेव्हा आपण हवेत जाळतो त्यावेळेला मॅग्नेशियम ऑक्साईडची भुकटी तयार होत असते. तीच ही अभिक्रिया. यामध्ये मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यामध्ये संयोग होतो हे आपल्याला माहिती आहे. तर यामध्ये मॅग्नेशियम ऑक्सिजनचा संयोग होतो म्हणजे ऑक्सिजन O2 मधून O हा मॅग्नेशियमची संयोग पावतो आणि त्यापासून आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालेलं दिसते. दुसरे एक उदाहरण पहा. कार्बन व ऑक्सिजन यांची रासायनिक अभिक्रिया. यामध्ये सुद्धा आपल्याला O2 म्हणजे ऑक्सिजनमधून O हा कार्बनशी संयोग पावतो आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू तयार झालेला दिसतो. या दोन्ही अभिक्रियेचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर त्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की यामध्ये प्रत्येक अभिक्रियेमध्ये एका अभिकारकाचा ऑक्सिजनशी संयोग झालेला आहे. म्हणजे पहिल्या अभिक्रियेत मॅग्नेशियमचा ऑक्सिजनशी संयोग झालेला आहे आणि दुसऱ्या अभिक्रियेत कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग झालेला आहे. म्हणजे ज्या अभिक्रिया कारकामध्ये ऑक्सिजनचा संयोग होतो अशी जी अभिक्रिया असेल त्याला आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणू शकतो. म्हणजे ऑक्सिजनची संयोग झालेली कोणतीही अभिक्रिया असेल तर त्याला आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतो. आणखी एक आपण उदाहरण पाहूया. पहा इकडे मॅग्नेशियम MgH2 दिलेला आहे आणि या अभिकारकापासून मॅग्नेशियम आणि हायड्रोजन वायू तयार झालेला दिसतोय. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तुम्हाला लक्षात येईल ही अपघटनाची अभिक्रिया जाणवते आपल्याला. आणि या अभिक्रियेमध्ये आपल्याला अभिकारकामधून हायड्रोजन निघून गेलेला दिसतोय. म्हणजे MgH2 मधून H2 वायू हा मुक्त झालेला दिसतोय आणि ही सुद्धा अभिक्रिया ऑक्सिडीकरणाची आहे. म्हणजेच ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनचा संयोग होतो अशा अभिक्रियेला सुद्धा ऑक्सिडीकरण म्हणतात. त्याचबरोबर अशी जी अभिक्रिया ज्यामधून हायड्रोजन वायू निघून जातो अशा अभिक्रियेला सुद्धा आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणत असतो. हे लक्षात ठेवायचं. एक आणखी अभिक्रिया दिलेली आहे पहा. यामध्ये एथिल अल्कोहोलचं रूपांतर ॲसिटिक ॲसिडमध्ये झालेलं आहे. आता ज्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ॲसिटिक ॲसिड तयार होत असताना एथिल अल्कोहोलला ऑक्सिजनची गरज लागत असते. मग हा ऑक्सिजन कुठून मिळतो? हा ऑक्सिजन जो O स्वरूपात त्या बाणाच्या वरती दर्शवलेला आहे तर तुम्हाला लक्षात येईल की हा ऑक्सिजन मिळवण्यासाठी या रासायनिक अभिक्रियेमध्ये पोटॅशियम डायक्रोमेट नावाचा एक रासायनिक पदार्थ आपण वापरला जातो. पोटॅशियम डायक्रोमेटची भूमिका काय आहे या रासायनिक अभिक्रियेमध्ये? तर ऑक्सिजन उपलब्ध करून देणे. आणि हे ऑक्सिजन उपलब्ध करून देणारा पदार्थ जो आहे त्याचा रासायनिक अभिक्रियेशी काही संबंध नाही, त्याच्यामध्ये काहीच फरक त्याला पडत नाही. मात्र रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यामध्ये तो मदत करत असतो. म्हणजे जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देतात आणि ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना आपण ऑक्सिडक असं म्हणतो. म्हणजे या अभिक्रियेमध्ये आपल्याला ऑक्सिडक म्हणून आपल्याला काय दिसतो आहे? पोटॅशियम डायक्रोमेट दिसतो आहे जो ऑक्सिजन उपलब्ध करून देतो. लक्षात ठेवा, नियंत्रित ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी विविध रासायनिक ऑक्सिडक वापरतात. नेहमीच्या वापरातील रासायनिक ऑक्सिडक आपण जर विचार केला तर पोटॅशियम डायक्रोमेट ज्याचा वापर आता इथे केलेला दिसतोय, त्याचबरोबर पोटॅशियम परमॅंगनेटसुद्धा अशाच प्रकारे ऑक्सिडकाची भूमिकेत असतो. हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचं एक रासायनिक पदार्थ आहे H2O2. हे एक सौम्य ऑक्सिडक म्हणून वापरतात, हे लक्षात असू द्या. ऑक्सिडीकरणाची ही अभिक्रिया तुम्हाला समजली असेल तर आपण पुढच्या अभिक्रियेकडे जाऊया. पुढची अभिक्रिया आहे क्षपण. जोडीला रेडॉक्स अभिक्रिया पण लिहिलेली आहे. त्याचं कारण तुम्हाला लगेच लक्षात येईल हे मी असं का लिहिलेलं आहे. प्रथम आपण क्षपण ही अभिक्रिया कशी घडते ही समजून घेऊया. तर आता इकडे एक अभिक्रिया दिलेली आहे CuO, कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन. आता ह्या कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन या अभिक्रिया जेव्हा ही घडते त्यावेळेला कॉपरमधून ऑक्सिजन हा जो घटक आहे हा निघून जातो आणि त्यापासून आपल्याला कॉपर तयार झालेलं मिळते आपल्याला. म्हणजे आता ही अभिक्रिया जर आपल्याला एक्सप्लेन करायची असेल, लिहायची असेल तर ह्या अभिक्रियेमध्ये कॉपर ऑक्साईडचे जो काळ्या रंगाचा असतो त्यावरून हायड्रोजन वायू जेव्हा प्रवाहित केला जातो तेव्हा तांबूस रंगाचे आपल्याला तांबे मिळते. या अभिक्रियेच्या वेळी कॉपर ऑक्साईडमधील ऑक्सिजनचा अणू हा इकडे बाहेर पडताना आपल्याला दिसतो आहे. म्हणजेच CuO चे क्षपण होते आपण इकडे सांगू शकतो. तर हायड्रोजनचा रेणू
म्हणजेच आपण हायड्रोजन लक्षात आला असेल इकडे, तर हायड्रोजनचा रेणू हा ऑक्सिजन अणू स्वीकारतो, हे लक्षात घ्या. आणि तो स्वीकारल्यामुळे आपल्याला पाणी तयार झालेलं दिसते. उत्पादिताच्या ठिकाणी आपण H2O लिहिलेलं आहे पहा. आणि म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते. कारण ऑक्सिजन स्वीकारते, ऑक्सिजनशी संयोग होतोय. आपण आधीच पाहिलं की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनचा संयोग होत असेल तर त्या अभिक्रियेला आपण ऑक्सिडीकरण म्हणतो. आणि कॉपर जिथून ऑक्सिजन वायू मुक्त होतो त्या ठिकाणी आपण क्षपण होते असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आपल्याला असं लक्षात येईल की हायड्रोजन अभिकारकाचा ऑक्सिजनच्याकडे संयोग झालेला आहे आणि CuO या अभिक्रियाकारकापासून ऑक्सिजन निघून गेलेला आहे. म्हणजे या रासायनिक अभिक्रियेमध्ये क्षपण व ऑक्सिडीकरण ह्या दोनही अभिक्रिया एकाच वेळी घडून आलेल्या दिसत आहेत. आणखी एखादं उदाहरण आपण पाहूया. पहा, या उदाहरणामध्ये H2S हा एक क्षपणक आहे आणि त्याचप्रमाणे Cl2 चे क्षपण घडवण्यास तो मदत करत असतो. त्याचप्रमाणे Cl2 हा ऑक्सिडक आहे, कारण H2S चे ऑक्सिडीकरण घडवण्यात तो कारणीभूत असतो. अशा प्रकारच्या अभिक्रियेत म्हणजे ऑक्सिडिकामुळे क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते आणि क्षपणकामुळे ऑक्सिडिकाचे क्षपण होत असते. अशा ह्या ज्या अभिक्रिया असतात त्यांना आपण रेडॉक्स अभिक्रिया असं म्हणत असतो. म्हणजे रेडॉक्स अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण व क्षपण या अभिक्रिया एकाच वेळी घडतात आणि म्हणून क्षपण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया अशा दोन पदाऐवजी रेडॉक्स अभिक्रिया अशा एकाच नावाने ती संबोधली जात असते. हे लक्षात ठेवा. H2S हा क्षपणक आहे आणि Cl2 हा ऑक्सिडक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ही रेडॉक्स अभिक्रियेची व्याख्या. रेडॉक्स अभिक्रियेचं जर नाव इंग्रजीमध्ये तुम्ही बघितलं तर REDOX अभिक्रिया म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया बरोबर क्षपण अधिक ऑक्सिडीकरण आपण म्हणू शकतो. आणि रेडॉक्स या शब्दामध्ये हा जो शब्द तयार झालेला आहे त्यामध्ये क्षपण म्हणजे रिडक्शन, त्या रिडक्शनमधले RED व ऑक्सिडेशनमधला OX हे शब्द तयार घेतलेले आहेत आणि RED आणि OX हे जर एकत्र केले तर रेडॉक्स तयार होतो. अशा प्रकारे रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे ऑक्सिडीकरण आणि क्षपण ह्या दोन्ही अभिक्रिया त्या अभिक्रियेत घडत असतात, हे लक्षात ठेवा. आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया. आता या उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट या रासायनिक पदार्थाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला FeSO4 चे Fe2SO4 थ्राईस मध्ये रूपांतर केलेले दिसते आहे. ही रासायनिक अभिक्रिया, हे समीकरण नीट जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल 10 FeSO4 हा अभिकारक दिलेला आहे आणि त्याचं रूपांतर 5 Fe2SO4 थ्राईसमध्ये झालेलं आहे. या ठिकाणी ऑक्सिडीकरण घडते आहे, पण ते ऑक्सिडीकरण घडते म्हणजे ते कसे घडते ते पाहूया. तर आपल्याला आता ऑक्सिडक म्हणून इकडे पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर केलेला आहे, हे लक्षात घ्या. आता FeSO4 आपण घेऊया आणि जे उत्पादित आहे Fe2SO4 थ्राईस याचा विचार करूया. आता ह्या दोन घटकामध्ये म्हणजे अभिकारक FeSO4 आणि उत्पादित Fe2SO4 थ्राईस याचं रूपांतर जे झालेलं आहे त्याचा विचार आपण करूया. आता यामध्ये आयनिक अभिक्रिया घडत असते. FeSO4 यामधले आयन जर आपण बघितले तर Fe2+ अधिक SO4 हे दोन आयन तयार होतात. आयनांचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा तुम्हाला अधिक लक्षात येईल की आयन निर्मिती म्हणजे काय. तर आता इथे आपण एवढं लक्षात ठेवा की हे FeSO4 हे जे संयुग आहे या दोन आयनांपासून तयार झालेलं आहे, Fe2+ आणि SO4 आता यापासून आपल्याला जे उत्पादित मिळते त्यामध्ये आयन कोणते असतात तर 2Fe3+ अधिक 3SO4 हे आयन एक अभिक्रिया दिलेली आहे. आता आपण ह्यामधील जर आपण निव्वळ आयनिक अभिक्रिया जर फक्त Feचा विचार केला तर Fe2+ आपण जर बघितलं तर त्यापासून आपल्याला लक्षात येईल की Fe3+ तयार झालेलं दिसते आहे. आणि ही निव्वळ आयनिक अभिक्रिया ही KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेटने घडवून आणलेली आहे. आणि यामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं तर Fe2+ म्हणजे फेरस आयनाचं Fe3+ फेरिक आयनामध्ये रूपांतरण झालेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा अभिक्रिया आपण घेतलेली आहे इकडे सोडियमची. सोडियमपासून आपल्याला सोडियम+ Na+ हे आयन आपल्याला मिळते
बरोबर. त्याचप्रमाणे जर दुसरी अभिक्रिया बघितली तर क्लोरीनमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन मिळतो, तेव्हा Cl- आपल्याला आयन आपल्याला तयार झालेलं दिसते. आता ह्या अशा दोन्ही अभिक्रिया ज्याच्यामध्ये तुम्हाला नीट लक्षात येईल, की सोडियममधून इलेक्ट्रॉन निघून जातोय, मुक्त होतोय, त्यावेळेला सोडियम प्लस आयन तयार होतंय. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला अणूंचा अभ्यास तुम्ही केला असेल, तर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या ही सारखी असते. जर एक इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणजे एक ऋणप्रभार कमी झाला, तर धनप्रभार एक तो वाढतो आणि म्हणून तिकडे सोडियमचा धनप्रभार तयार होतोय. आणि क्लोरीनमध्ये एक इलेक्ट्रॉन म्हणजे एक ऋणप्रभार वाढतो आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन तिकडे सारखेच असतात, पण इलेक्ट्रॉन एक वाढला म्हणून ऋण आयन तयार होते. अशा प्रकारच्या ज्या अभिक्रिया असतात, की ज्यामध्ये एका अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन गमावलेला दिसतोय आणि दुसऱ्या अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन त्यांनी मिळवलेला आहे. जिथे इलेक्ट्रॉन गमावतो आपण ज्या अभिक्रियेमध्ये, त्या अभिक्रियेला आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. आणि ज्या अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन मिळवला जातो, ती अभिक्रिया ही क्षपण अभिक्रिया अशी संबोधली जाते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्यावरून तुम्हाला लक्षात येईल, की आपल्याला ऑक्सिडीकरण आणि क्षपण यांच्या दोन नव्या व्याख्या आपल्याला इकडे मिळतात, की इलेक्ट्रॉन मिळवणे म्हणजे क्षपण आणि इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजे ऑक्सिडीकरण अभिक्रिया. तर आपण आज जे काही अभिक्रियांचा अभ्यास केला थोडासा आपण पुन्हा एक रिवाईज करूया. पहिले आपण अभिक्रिया ऑक्सिडीकरण आपण जी पाहिलेली आहे, म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनचा संयोग होतो किंवा अशी पण अभिक्रिया घडते ज्याच्यामधून हायड्रोजन निघून जातो. अशा दोन्ही प्रकारच्या अभिक्रियांना आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतो. तसंच ऑक्सिडीकरणाची आणखी आपण आता व्याख्या पाहिली, ज्याच्यामध्ये ज्या अभिक्रियेमध्ये एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावला जातो. एकच नाही, सोडियमचं आपण उदाहरण घेतलं, तिथे एकच इलेक्ट्रॉन गमावलेला आहे. पण अशा पण काही अभिक्रिया घडतात, एकापेक्षा अधिक इलेक्ट्रॉन गमावले जातात. मग अशा अभिक्रियांना ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. आधी आपण अशी पण अभिक्रिया बघितली, की जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात, त्यांना ऑक्सिडक म्हणतात. आपण ऑक्सिडकाची पण उदाहरणं पाहिलेली आहेत. त्याचबरोबर क्षपणाची अभिक्रिया, की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात आणि किंवा अशी काय अभिक्रिया की ज्याच्यातून ऑक्सिजन वायू मुक्त होतो, निघून जातो आणि उत्पादित तयार करतात, अशा अभिक्रियेला क्षपण म्हणतात. आणि क्षपणाची आत्ताच आपण व्याख्या जी पाहिली, की ज्याच्यामध्ये एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन मिळवला जातो, क्लोरीनचं उदाहरण आपल्याला लक्षात आलं असेल, तर त्याला आपण क्षपण अभिक्रिया असं म्हणतो. आणि जो पदार्थ क्षपण अभिक्रिया घडवून आणतो, त्या पदार्थाला क्षपणक म्हणतात. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ठिकाणी ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया घडते त्यावेळेला तिथे क्षपण हे घडतच असते. म्हणजे क्षपण आणि ऑक्सिडीकरण ह्या दोन्ही अभिक्रिया एकाच अभिक्रियेमध्ये घडत असतात आणि त्यांना दोघांना एकत्रित एक शब्द दिलेला आहे, तो म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया. धन्यवाद. येस सर, ऑलवेज बी अ लर्नर या चॅनलमध्ये तुम्ही कनेक्टेड राहा. अशाच आपण विविध विज्ञानातील तसेच गणितातल्या संकल्पना आपण पाहणार आहोत, शिकणार आहोत.